रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. तुम्ही बघताय गावगाड्याच्या गोष्टींचा 88वा भाग. 87व्या भागामध्ये आपण काही जाती अंताच्या चळवळीबद्दल बोललेलो होतो. आता त्यावेळेला म्हणताना मी एक वाक्य असं म्हटलं होतं की ज्यांना सामाजिक कार्य करायचं आहे त्यांनी वैयक्तिक आयुष्यात जात मानायची नसते, पण जात समजून घेतल्याशिवाय त्यांना काम करता येत नाही, हा समाज कळत नाही. याला अनुलक्षूनच आज जाती व्यवस्था शासकीय दृष्टिकोनातून कशी आहे हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी तुमच्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जाती व्यवस्थेचा जर विचार केला शासकीय दृष्टिकोनातून तर आपल्या स्क्रीनवरती एक टेबल आलेला असेल. त्यातला पहिला वर्ग जो आहे तो सर्वसाधारण जातींचा पहिला वर्ग आहे. त्यानंतर सर्वसाधारण जाती या आरक्षणामध्ये येत नाहीत. त्यानंतर ज्या बाकीच्या सगळ्या जाती आहेत त्यांना यानं त्या प्रकारे आरक्षणाच्या रचनेमध्ये सामावून घेतलेलं आहे. आता ह्या आरक्षणामध्ये ज्या जाती येतात त्यांचे समूह कसे केलेले आहेत ते आपल्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यातला पहिला वर्ग आहे SC, शेड्यूल्ड कास्ट. त्याला मराठीत आपण म्हणतो अनुसूचित जाती. दुसरा प्रवर्ग आहे ST, शेड्यूल्ड ट्राइब्स. त्यांना आपण म्हणतो अनुसूचित जमाती. तिसरा प्रवर्ग OBC, अदर बॅकवर्ड क्लासेस, अन्य मागास वर्गातील जाती असा आहे, पण त्यामध्ये एक पोट विभाग आहे, OBC आणि SBC. SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड कास्ट, विशेष मागास वर्ग. आणि मग शेवटचा जो जाती समूह आहे तो VJNT असा आहे, आणि त्याच्यामध्येही 4 उपविभाग केलेले आहेत. VJA, NTB, NTC आणि NTD. म्हणजे आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण जाती SC, ST, OBC आणि VJNT असे 5 मुख्य प्रवर्ग आहेत. आणि मग आरक्षणाच्या याद्यांमध्ये ज्यांचा समावेश झालेला आहे अशा या तक्त्यामध्ये आपण जर पुन्हा नजर टाकली तर अनुसूचित जातींमध्ये त्यांना 13% आरक्षण आहे आणि 59 जाती सुमारे या वर्गामध्ये येतात. ST मध्ये प्रामुख्यानं आदिवासी जाती येतात, जमाती येतात, आणि 47 जमाती या प्रवर्गामध्ये आपल्याला बघायला मिळतात. OBCच्या मध्ये OBC वर्गामध्ये 345 ते 350च्या सुमारास जातींची संख्या आहे. SBC, स्पेशल बॅकवर्ड कास्ट किंवा विशेष मागास वर्ग, यांच्यामध्ये 7 जाती समूह येतात. VJ म्हणजे विमुक्त जाती किंवा डिनोटिफाईड ट्राइब्स असं त्याला इंग्रजीत म्हणतात. इंग्रजांनी काही जाती नोटिफाय केलेल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना डिनोटिफाय केलं, म्हणून त्यांना डिनोटिफाईड ट्राइब्स असं म्हणतात. याच्यामध्ये साधारणपणे 14 जाती समूह येतात. NTB म्हणजे भटक्या जाती आहेत. याच्यामध्ये साधारण 35 जाती समूहांचा उल्लेख आहे. NTC, भटक्या जमाती क वर्ग, याच्यामध्ये 1 जाती येते, धनगर. आणि NTD, नोमॅडिक ट्राइब्स D, भटक्या जमाती D, यांच्यामध्ये 1 जात येते, प्रामुख्यानं वंजारी जात त्यामध्ये येते. आता थोडं हे जे काही वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये SC मध्ये आपल्याला कल्पना आहे होलार, महार, मांग अशा पद्धतीच्या जाती शेड्यूल्ड कास्ट मध्ये येतात. ST मध्ये आदिवासी जमाती येतात. मी म्हटलं तुम्हाला भिल्ल, गोंड, कोकणा, कोळी, कोळ्यांमध्ये मल्हार कोळी, महादेव कोळी, ठाकर, वारली अशा प्रकारचे ST या प्रवर्गामध्ये येतात. VJ, विमुक्त जाती अ वर्ग, त्यामध्ये कैकाडी, रामोशी या पद्धतीच्या जाती त्यामध्ये सम्मिलित आहेत. NTB मध्ये म्हणजे नोमॅडिक ट्राइब्स B, नोमॅडिक्स म्हणजे भटक्या जमाती, त्यामध्ये बेलदार, चित्रकथी, घिसाडी, गोपाळ, जोशी, वासुदेव अशा पद्धतीच्या जातींचा समावेश आहे. मी म्हटलं NTC म्हणजे धनगर येतात आणि NTD
म्हणजे वंजारी येतात। आता ओबीसींची यादी मात्र खूप मोठी आहे, साधारणपणे 340 ते 350 जाती त्यामध्ये आहेत। त्यातल्या काही प्रमुख जाती, एक त्यातला जर तुम्हाला ठोकताळा सांगायचा झाला तर सगळे बलुतेदार जे आहेत ना ते साधारण ओबीसी मध्ये असतात, असा एक ठोकताळा आहे। तर त्यामध्ये शिंपी, सोनार, तांबट, लोहार, गुरव, जंगम, कुंभार, कुणबी, सुतार, तेली, माळी, कासार, न्हावी, परीट या पद्धतीच्या जाती या ओबीसी प्रवर्गात येतात। आणि विशेष मागासवर्ग एसबीसी याच्यामध्ये कोणत्या जाती येतात तर गोवारी, कोष्टी, कोळी, मुनव्वर, भंगी, मेहकर या सगळ्या जाती या एसबीसी स्पेशल बॅकवर्ड कास्ट याच्यामध्ये येतात। ही शासकीय दृष्टिकोनातून जाती व्यवस्थेची केलेली रचना आहे। आपण कामं करताना अनेक वेळा प्रश्नावली भरताना, गावाबद्दल माहिती घेताना कोणकोणत्या जाती समूहाचे लोक गावात राहतात असं आपल्याला नेहमी नोंदवावं लागतं। आणि त्यावेळेला या जाती आणि त्यांचे प्रवर्ग यांच्यातलं नातं आपल्या सर्वांच्या लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ मी आज केलेला आहे। हे आकडे बदलत असतात, वेळोवेळी शासन त्यामध्ये बदल करत असतं। मी हा 2015चा डेटा वापरलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये बदल झाले असू शकतात, तर ते आपल्याला त्या वेळेला बघावे लागतील। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।